निवडीचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस सभापती कोणाला करायचं हा विषय सुरू झाला। त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तसेच अजित पवार साहेब याची बैठक झाली तिघांची। आपण हे सन्मान कोणाला द्यायचा त्या बैठकीमध्ये ठरविलं आणि हा सन्मान चांगल्या माणसाला द्यायचा त्या बैठकीत ठरवलं आणि ते चांगले माणसं या समाजाचे नेतृत्व करणारे असे म्हणजे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेबांची निवड झाली। खरंच महायुतीचं अभिनंदन करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं, अजित पवार साहेबांचं धन्यवाद करतो। एवढ्या चांगल्या माणसाला समाजाला न्याय दिला। कमी मतानं पडले जास्त म्हणजे 235 मतानं 600 मतानं पडल्यानंतर ते दुःख झालं सगळ्यांना आणि मात्र महायुतीने मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना विधान परिषदेवर सभापती केलं। म्हणजे एवढ्या चांगल्या माणसाला केल्यानंतर त्यांचं कौतुक करणं जरुरी आहे। त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्यातर्फे समाजातर्फे महायुतीतर्फे हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। हा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच आमचा आमदारांचा सुद्धा सत्कार तुम्ही केला त्याच्याबद्दल मी सगळ्यातर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि धनगर समाजाच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आम्हाला निवडून दिलं। माझी ही दुसरी टर्म आहे। पहिल्या टर्ममध्ये मी नौका होतो आणि समाजाच्या अडचणी घेत असताना, मागणी करत असताना समाजाने त्या आणि अडचणी सोडण्यासाठी आम्हाला विधानसभेमध्ये पाठवले आणि आता दुसरी टर्म आम्हाला आमदार केले। म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही आमच्या पाठीशी राहिला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे। ज्यावेळेस मी आमदार झाल्यानंतर आमदाराच्या अगोदर या विधानसभेच्या समाजाने जेव्हा मंगल कार्यालयामध्ये बैठक ठेवली, विजयनगर मंगल कार्यालय, त्यावेळेस आपला पहिलं विधान परिषदेचं म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर ही बैठक आयोजित केली। त्यावेळेस मला तुम्ही मागणी केली आयडियाबाई स्मारक देवी, ती मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मागच्या एकनाथभाई शिंदे साहेब होते। त्यावेळेस त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाके साहेब सुद्धा होते आणि ती बैठक आयोजित केली, मला बोलावलं तिथं। हे प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता। त्यावेळेस मला मुख्यमंत्री साहेबांना सांगण्यासाठी बोलावलं। त्यांनी मागणी केल्यानंतर मला मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही मागणी करा म्हणाले आणि मी लगेच विधान नागपूरला अधिवेशन होतं त्यावेळेस मी लगेच निवेदन दिले की एकनाथभाई शिंदे साहेबांना डायरेक्ट युनिव्हर्सिटी मारली आयुक्त साहेबाला आणि लगेच प्रस्ताव मागणी घ्या म्हणजे वरी एकनाथभाई शिंदे साहेब काम करणारे होते, आज राम शिंदे साहेब काम करणारे माणसं आहेत। त्याच्यामुळे शिंदे नाव हे कसं जबरदस्त आहे, चांगलं नाव आहे। त्याच्यामुळे नावातच शिंदे आहे आणि काम करणारे माणसं आहेत। आपण त्याचा सत्कार आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने त्यावेळेस शिंदे साहेबांनी लगेच उठप केली फाईल आणि एकनाथभाई शिंदे साहेबांच्या हातावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 कोटी रुपये आपल्याला अहिल्याबाई देवी स्मारक याच्यासाठी मंजूर केली। तर आज ते आपलं काम मार्ग लागलेलं आहे आणि काम लगेच सुरुवात होईल आणि काही दिवसात आपल्याला तिथं स्मारक चांगल्या वास्तवमध्ये चांगल्या सुंदर याच्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपल्याला उभारायचं आहे। त्या निमित्ताने सगळ्यांचं सहकार्य लागतं। त्या निमित्ताने सांगतो की आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याबद्दल
सगळ्यांचं मी आभार मानतो आणि सगळ्यांचं कौतुक करतो आयोजकाचं, आणि जास्त वेळ घेत नाही त्या निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि साहेबांचं मी अभिनंदन करतो. एवढं आज आपण हे सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये आयुष्यामध्ये आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्याला समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी हे तुम्हाला सगळ्याचा आशीर्वाद 100% पाठीमागे असाल या निमित्ताने सांगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आम्हाला ठरवून आणि त्यांना बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा सुद्धा देते. मला इकडे 2 शब्द बोलण्यासाठी उभं केलेले. कल्याणकर दादांनी सांगितले की त्यांचं दुसरं टर्म आहे, माझी पहिलीच टर्म आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये मला असं वाटतं, मला माझ्याकडे सभापती साहेब सुद्धा आहेत आणि अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा आहेत. ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाजाचे जेवढे काही अडचणी असतील नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न अर्धापूर इकडे आपलं एक मोठं भव्य दिव्य खंडोबा मंदिरचं सुद्धा आपण त्यासाठी एवढं मोठं खंडोबा मंदिर आपण तिकडे तयार केलेलं आहे, कारण मला आमचे सुद्धा देव आहे. आपण एकदा घोषणा दिल्या सगळे जय ठिका अतिशय आनंद होतो असं जेव्हा लोक सांगतात आणि आम्हाला आपल्याशी संपर्क साधायला भेटतो. माझे 2 शब्द आपल्याशी बोलायला मला भेटतात. मतदारसंघात फिरताना खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात. नवीन समस्याला कसं आपण चांगलं उत्तर द्यायला पाहिजे, कसं त्याला चेहरा दाखवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीला मी अजूनपर्यंत शिकते आणि आपल्या सर्वांचा साथ, आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहावा, सरांचा सुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी राहावा अशी मी इकडे विनंती करते त्यांना आणि आपल्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न नक्कीच करणार. उद्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यांची जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. माझे 2 शब्द इकडे थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. ताईच्या बाबतीमध्ये एक प्रकर्षानं जाणवलं. या ठिकाणी माननीय आमदार राम शिंदे साहेब यांचा सत्कार सोहळा महायुतीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला सांगितलं साहेबांना पुढं जायचं आहे आणि 2 मिनिटात तुम्ही तुमचं मनोगत संपवा. त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर जमलेल्या सर्व समाज बांधवांना मानाचा जयमार करतो. आज या ठिकाणी राम शिंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि आज मलाही आनंद होतो. शिंदे साहेब, तुमचा सत्कार माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला आज या ठिकाणी या समाजाने प्रचंड असा पाठिंबा देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या समाजाने केलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये धनगर समाज हा मोठा समाज आहे आणि राजू मोरे आमचे म्हणत होते, सर्व आमदारांना विनंती करतो की समाजाच्या कुठलीही अडचणी असतील तर त्यांनी सोडवाव्यात. शिंदे साहेब, मी एक शिवसैनिक आहे, तुम्हाला मी शब्द देतो, समाजाच्या कुठल्याही अडचणी असल्या हा कार्यकर्ता तुमच्या समाजासाठी अर्ध्या रात्री या ठिकाणी तयार आहे, हा शब्द तुमच्या समोर समाजाला या ठिकाणी देतो. हा शिंदे साहेबांचं कर्तृत्व आहे. आम्ही विधान परिषदेत त्यांची जे शैली काम करण्याचे ते आम्ही पाहतो. ज्यावेळेस विधान सभागृहामध्ये विविध प्रश्न असतात त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांची जी शैली आहे एक वेगळी शैली त्यांच्या रूपात त्या ठिकाणी दिसते. म्हणून आज ते कर्तृत्वान माणूस त्या ठिकाणी सभापती पदावर या ठिकाणी विराजमान झाला. त्यामुळे आज
आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा उच्चनीत असा सत्कार सन्मान या ठिकाणी झाला. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि शिंदे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्माननीय विनंती केली आपण शेवटी बोलू. आजच्या या महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती सन्मान्य राम शंकर शिंदे साहेब, सभापती महाराष्ट्र विधान परिषद, सन्मान्य आमदार आनंदरावजी गोंढारकर, बालाजीराव कल्याणकर, श्रीजाताई चव्हाण, बाबूरावजी कोळीकर, भाजपाचे शहराध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष दक्षिणचे अंबर्डे संतुकराव, जिल्हाध्यक्ष उत्तरचे किशोर देशमुख, माजी आमदार कुलकर्णाजी, माजी आमदार अनंतकुमार पाटीलजी, माजी आमदार वडसुतेजी आणि मंचावर असलेले सर्व माझे सहकारी, सर्वांचे नाव घेण्यात वेळ घालवत नाही. सर्वजण या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमान रमणेजी, काकडेजी, राजू गोरे, गंगाप्रसाद काकडे, सर्व भाजपाचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आमचे सर्व सहकारी, महायुतीचे उपस्थित आज या सत्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्ह्यामधून आलेली सर्व समाजाची, धनगर समाज प्रामुख्याने आहेच, परंतु राम शिंदेंना ऐकण्याकरता, राम शिंदेंना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेला सर्व हा जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आम्हाला अतिशय आनंद आहे की राम शिंदे जे आज नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम सभापती झालं, त्यांचं आगमन होत आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती, अध्यक्ष आणि वरिष्ठ सभागृहात सभापती ही फार महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सन्मान्य नाईक साहेबांच्या कृपेने, सुधाकर नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मला वरिष्ठ सभागृहामध्ये त्या ठिकाणी जायला संधी दिली आणि त्यावेळेस माझी सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि मग सुरुवातीला लोकसभेवर गेलो, विधान परिषदेवर आलो, विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम केलं आणि आज दिल्लीमधल्या वरिष्ठ सभागृहामध्ये एक सदस्य म्हणून काम करत आहे. परंतु मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की राम शिंदेची नियुक्ती नाही, त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. विधान सगळ्या निवडणुका सोप्या आहेत, पण विधान परिषदेची निवडणूक सोपी नाही. ही अनुभवाने सांग, मी त्यांना मगाशीच सांगत होतो की कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकात जर मतदान दाबून द्यावं लागतं, तसंच मतदान विधान परिषदेचं झालं पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही बिनविरोध निवडून आहात, तुझ्या प्रत्येक निवडणुकीत 2-4 मिनिटं फुटल्याच्यावर हात देतात. त्यामुळे मी त्याला म्हणलं तुम्ही भाग्यवान आहात, राज्याचे वरिष्ठ सभागृहाचे सभापती आपण झालेला आहात आणि सभापती झाल्यानंतर तुम्हाला सभागृह व्यवस्थितपणे चालवावं लागतं. खालच्या सभागृहातून आलेले निर्णय ते वरच्या सभागृहात पास करून घ्यावं लागतात आणि करत असताना न्याय द्यावा, सर्वांना बॅलन्स पद्धतीने जावं लागतं आणि राज्याला सुद्धा न्याय द्यावा लागतो. निर्णय घेतलेले असतात खालच्या सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये ते निर्णय पास होतील याची दक्षता घ्यावी लागते. आणि त्यामुळे मी राम शिंदेजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचा अनुभव घडला आहे. ग्रामपंचायतीपासून विधानसभेवर अनेक वेळा निवडून गेले आणि विधानसभेवर निवडून गेल्यानंतर मंत्री झाले, आज सभापती आहे आणि एवढा मोठा अनुभव असलेला माणूस जर सभापती झाला तर 100% न्याय देऊ शकतो, याबद्दल कोणाला आणि त्यामुळे त्यांच्यावर पडलेली जबाबदारी ही अतिशय महत्वाची आहे. मित्र, मुंबई म्हण आहे की मुंबईतल्या कालबादेवीमध्ये गाडी चालवली तर कुठेही गाडी चालू शकते, एवढी ट्रॅफिक आहे मुंबईच्या कालबादेवीमध्ये. आणि दुसरी म्हण अशी आहे
जो नगर जिल्ह्यामध्ये निवडून येऊ शकतो तो कुठेही काम करू शकतो. राजकारणाचा जे अर्थ जो आहे, नगर जिल्हा ज्याला आपण आज अहिल्यानगर म्हणून आपण संबोधतो, फडणवीस साहेबांच्या आव्हानामान्य आल्याबरोबर हा निर्णयाची अंमलबजावणी केली आणि तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचे जे मनोदय होतं हे नाव बदललं पाहिजे आणि अहिल्यानगर या नावाने आपण त्या जिल्ह्याला नामकरण केलं पाहिजे. त्यामुळे अशा या जिल्ह्यातून जो राजकीय जिल्हा फार ज्वलंत आहे, मातब्बर मंडळी आहे, सहकार क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष ज्यांनी लढाया केलेल्या आहेत, अशा या जिल्ह्यामधून राम शिंदेजी आज निवडून येतात हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी त्यांना मनातून शुभेच्छा देतो. आपली जी भारतस्थ कारकीर्द राहिलेली आहे, एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त होत राहतं ती काही मोठी गोष्ट नाही आहे. तर मला खात्री आहे की जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आगामी काळामध्ये विधान परिषद ते सांभाळतीलच, पण विधानसभेमध्ये सुद्धा चांगल्या मताधिक्याने आगामी काळामध्ये त्याशिवाय राहणार नाही याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे. मित्र, मी सुद्धा 1992 ते 98 या विधान परिषदेमध्ये होतो आणि विधान परिषदेमध्ये मी गवई साहेबांना सभापती म्हणून पाहिलेला आहे, मी जयंत टिळक साहेबांना पाहिलेला आहे, नासर फरांदे साहेबांना पाहिलेला आहे, साहेबांना पाहिलेलं आहे. ही सगळी कारकीर्द, ही सगळी मातब्बर मंडळी या विधान परिषदेमध्ये एकेकाळी 5-5 वर्ष 6-7 वर्ष सभापती म्हणून राहिलेले आहे. आणि वरच्या सभागृहामध्ये शिक्षक ज्या प्रमाणे शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचे आमदार ज्या उठतात बोलायला त्यावेळेस खूप काळजी सभापतीला घ्यावी लागते की सभागृहामध्ये कुठे वादळ निर्माण होणार नाही, मंत्री व्यवस्थित उत्तर देतील आणि महाराष्ट्रातले प्रश्न मार्गी लागतील अशा पद्धतीने त्या सर्व ज्येष्ठ मंडळीने सभागृह हाताळलेला आहे. आणि मला खात्री आहे वरिष्ठ सभागृह दिसतं तसं सोपं नाही आहे, परंतु ती कला चालवण्याची, भ्रमत चालवण्याची आणि त्यातून ते करत असताना महाराष्ट्राची कामं झाली पाहिजेत, शिक्षकांची कामं झाली पाहिजे, पदवीधरांची कामं झाली पाहिजे, परिषदेमध्ये निवडलेल्या ज्येष्ठ सदस्याला मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि सरकारचे काम झालं पाहिजे. अशा सर्व प्रयत्नातून मला खात्री आहे की राम शिंदेजी हे निश्चित चांगल्या पद्धतीने काम करून आणतील आणि या सभागृहाचं नाव लोकी. मगाशी कोणीतरी म्हणालं की अनेक वेळा एखादा व्यक्ती सभागृहामध्ये गेल्यानंतर त्या सभागृहाची उंची वाढते, व्यक्तीची उंची वाढण्याच्या पेक्षा सभागृहाची उंची वाढवणार कोण असेल तर सभापती हा महत्वाचा आहे की तो त्याच्या कारकिर्दीत निष्पक्षपणे कारकीर्द चालवेल आणि कोणालाही संधी मिळणार नाही की राम शिंदेजी याच्या बाजूने होते का त्याच्या बाजूने होते, त्या पक्षाच्या बाजूने होते. ठीक आहे, ते समज लागतं, मदत नाही आहे. ते करत असताना महाराष्ट्राचा मेसेज काय जातो, सभापती कशा पद्धतीने ही सर्व कामं करून आणेल याच्याबद्दल निश्चितच फार मोठ्या अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याकडून आहे. आपण यावर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 300वी जन्मशताब्दी आपण साजरी केली होता. हा महत्वाचा मोठा प्रसंग आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या असंख्य धनगर समाजच नाही, अहिल्यादेवी होळकरांना मानणारे अनेक लोक आहेत. आम्ही सुद्धा त्यातलेच आहोत, याकडे लोकांच्याकडे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांचा मान सन्मान, त्यांची कारकीर्द, त्यांचं कुशल प्रशासन, त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासन अनेक सुधारणा केल्या, राज्याची समृद्धी वाढवली, अनेक कल्याणकारी योजना, मग त्या धर्मशाळा असो, विहिरी असो, पाण्याची गुंड असो, रस्ते असो, अन्नछत्रे असो, मंदिरं असो, घाट बांधण्याचे काम असो, त्याच्या काळात भरपूर मोठी कामं झाली आणि महाराष्ट्र आजही अहिल्यादेवी होळकरांचं नाव मोठ्या इज्जतीने घेतो. आजही लोकांच्या मनामध्ये भावना आहे की अहिल्यादेवी होळकरांचं उचित स्मारक या प्रसंगाला महाराष्ट्रामध्ये नीटपणे मान सन्मानाने आगामी काळामध्ये उभं राहावं आणि त्यातून महाराष्ट्र नेहमी स्मरणात राहावं अशा प्रकारचं चांगलं काम झालं.
मगाशी अनंतकुमार पाटलांनी ऐकलं. अनंतकुमार पाटलांची शैली आहे तशी काय बदललेली नाही. अनंतकुमार पाटलांचे माझे फार जुने संबंध आहे. शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून शंकरराव चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून जवळपास जवळून राहिलेला माणूस कोणी असेल तर तो अनंतकुमार पाटील हे नाकारला. आणि त्यांनी हे सांगितलं की समाजातला माणूसच समाज काम करू शकतो. अनंतरावजी आपण आमच्यापेक्षा फार ज्येष्ठ आहात, आपल्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण त्या मताशी मी सहमत यासाठी नाही आहे की मराठ्यांनी फक्त मराठ्यांनाच करावं, धनगरांनी फक्त धनगरांच करावं, अजिबात नाही. अशोक चव्हाणांनी सुद्धा धनगरांचं काम करावं अशी अपेक्षा आहे. राज्य जेव्हा सेक्युलर राज्य म्हणतो या राज्यामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी सर्व समाजाला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. इतरांनी ओबीसीनी मराठ्याचं केलं पाहिजे, मराठ्याने धनगरांचं केलं पाहिजे, धनगरांनी एससीचं केलं पाहिजे. काय हरकत आहे? जर आपण सामाजिक समतेचा विचार करत असू तर उपेक्षित समाज कुठलाही असो त्या उपेक्षित समाजाला न्याय द्यायचं काम हे आपल्याकडून घालता आलं पाहिजे. आम्ही समाजाची प्रतिक्रिया मान्य आहे, पण समाजाच्या पलीकडे जाऊन सुद्धा उपेक्षितांना न्याय द्यायचं काम, गरिबाला न्याय द्यायचं काम, सर्व समाजाला वाटलं पाहिजे की माझ्याबद्दल सुद्धा इतर समाजाची माणसं काहीतरी विचार मांडतात. बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांपुरते मर्यादित नाहीत, इतर समाज सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने आज जे संविधान लिहिलं गेलेलं आहे ते संविधानाची इज्जत राखणारा हा सर्व समाज देशामध्ये आहे. आणि बाबासाहेबांची जयंती एवढ्या लोकांना केली जाते. आज आपण पाहतोय की मोदी साहेबांनी तिसऱ्या वेळेस शपथ घेतली देशाचे पंतप्रधान म्हणून. सभागृहात जात असताना प्रथम सेंट्रल हॉलमध्ये गेले आणि संविधानासमोर नतमस्तक पूर्ण झाले की मी तिसऱ्या देशाचा पंतप्रधान होत आहे, पण या संविधानामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते माझं हे सरकार जे आमचं एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये आहे ते एनडीएचं सरकार बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या सगळ्या गोष्टीला तंतोतंत पालन करेल, सन्मान करेल आणि सर्व समाजाला न्याय देईल. यामध्ये मात्र शंका असं कारण नाही. खरंच ते मजबूती एक लोकांनी काम करेल आणि प्रत्येकाने जर आपापल्या मर्यादित राहिलो तर मग देशातला एकोपा, एक संघता आणि आपण तुमच्या सामाजिक समस्येचा विचार करतो तो फक्त नावापुरती राहील आणि मग प्रत्येकाने आपल्या समाजापुरती बोलावं असं नाही. मित्र हो, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत हे मी याच्या मागे सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही फक्त एकटेच नाही आहात, तुम्ही फक्त एकटे नाही आहात, तुमच्या बरोबर समाजातील इतर घटक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. हे त्याच्या मागची भूमिका आहे की मला मुद्दा व्यक्त करायची आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र मिळून समाजाचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे प्रलंबित आहेत, मान्य आहे. मला सांगा कोणाला विरोध आहे? धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? मगाशी आमचे नवीन आमदार उभे राहिले, मी त्यांचा आदर करतो. दक्षिण म्हणून पहिल्यांदा बोलून आले आणि त्यांनी सांगितलं प्रांजळपणे तुमच्या सगळ्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पूर्णपणे प्रयत्न करू, अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे ते बोलू. पण हे मान्य केलं पाहिजे कुठेतरी काहीतरी अडचण, कुठेतरी प्रश्न पॉलिटिकल बिल आहे की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांचं पॉलिटिकल बिल आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो यातून कायदेशीर आता आणले फक्त एवढंच आहे कायदेशीररित्या मग तो मराठा आरक्षणाचा विषय असतो, कायदेशीररित्या हा जो धनगर समाज आरक्षण विषय असतो आपल्या सर्वांच्या वर तिथे सुप्रीम कोर्ट हा धडाधड निर्णय घेतले जे असतील ते सेट असाइड होत आहेत. ते म्हणतात की 50% आरक्षण जाऊ शकत. आम्ही बोलतो का सुप्रीम कोर्ट असं म्हणणं एवढंच आहे. या सगळ्या गोष्टीवर कायदेशीर मार्ग काढून समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि टिकणारं मिळालं पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणून मला मित्र एवढंच सांगायचं आहे विरोध कोणाचा आहे का काही प्रश्न उद्भवत नाही. विरोध कोणाचा? प्रश्न मार्ग लावायचा असेल आज या देशामध्ये संविधानिक मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे आणि संविधानिक मार्गाने जात असताना आपल्याला कायदेशीर अडचणीवर मात करून पुढे जावं लागणार आहे ही त्याची महत्वाची बाब आहे. आणि म्हणून याचं राजकारण करणारे विरोधी असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे बाबा हो आपण हा विषय राजकारणाचा नाही आहे,
कुठलाही सामाजिक आरक्षणाचा विषय राजकारणापुरती मर्यादित ठेवू नका. राजकारण होत राहते, 5 वर्षात निवडणुका येतात, होत राहतात, जात राहतात. ते निवडण्याचे निवडून येतात, पडायचे पडतात. परंतु शेवटी भ्रष्ट मार्गी लागण्याकरता आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाला खऱ्या अर्थाने संविधानिक पद्धतीने आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे मित्र. ते मला या निमित्ताने आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आज शिंदे साहेब कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून येतात. अवघड मतदारसंघ मी मध्यंतरी जायचा योग आला मला. आता त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षात होतो. मला रोहित पवारांनी म्हणून मी चक्कर मारायला गेलो. पण मला हे सांगितलं पाहिजे की कर्जत जामखेडमध्ये गेले असताना सुद्धा लोक मला टाळातून सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस जो जनमानसाला सपोर्ट करून असेल तो राम शिंदेंना आहे की ते आई काम बोलतो ना. माणसाचं काही फक्त आम्ही निवडणुका काढल्या, अमुक काढल्या, तमुक काढल्या म्हणून जय जयकार केलं म्हणून नाही. सामान्य माणसाच्या हृदयामध्ये काय आहे, सामान्य माणसाच्या भावना काय आहे, जो लोकांमध्ये राहतो, तो लोकांची कामं करतो आणि लोकांचं काम मार्गी लागो की न लागो आवाज तरी उठवतो, असा कोण असेल तर राम शिंदे आहे. तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगितलं. पण त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघाचं काम सुरू असताना त्या भागामध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागाचे रस्ते असो, पाणी पुरवठा असो, शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे त्यांनी. जलसंधारण मंत्री म्हणून त्यांचा जे योगदान राहिलं आहे तेही मोठं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की हे सगळी कामं एक जागरूक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आपल्या राज्याला मिळतो आणि मिळाले पाहिजे, कुठल्या पक्षाचा असेल, आपला सहकारी ज्याला आपण निवडून देतो तो जागरूक असला की ते 100% कामं होतात. मला आमच्या सहकारी कल्याणकारांचे अभिनंदन करायचं, ते भाग्य मला खूप भाग्यवान आहे. यासाठी म्हणतो मी की मगाशी त्यांनी उल्लेख अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला. मला थोडी त्यांनी केलं चांगली गोष्ट, मी तक्रार काही त्यांची नाही. पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचा एक थोडा खारीचा वाटा आहे, ते सुद्धा मला सांगायचं. खारीचा आणि भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो. फडणवीस साहेबांना एवढी ती कामाची गोष्ट आहे. म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसला पाहिजे. आम्ही फार जुनी एक काळाला माहिती कल्पना अनेक वेळा नाही भेटले, हाके साहेब भेटले, आम्ही चर्चा होत नाही. पण फडणवीस साहेबांना सांगितलं हा प्रश्न व्हायचा आणि भाजपचे सर्व आमदार यायचा सर्व आमदार होते आणि भेटलो त्यांना. फडणवीस साहेब म्हणजे उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून आणि मग शिंदे साहेब ते होते आणि कल्याणकर आम्ही होतो की फक्त आठवण करून द्यायची, काही नाही फक्त आठवण. दुसरा एक तुम्हाला योगायोग सांगतो, दुसरा एक योगायोग सांगतो. काही संधी मिळाली संधी मिळाली ना बोलतो. आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय व्हावं असं आमचं त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदे साहेब मुख्य आमचे उद्धव ठाकरेजी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आणि ती सगळी तिथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे. अडचण येत होते. तर ती फाईल विभागीय आयुक्तांकडे गेली, विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली. सचिव म्हणायचं फायनान्सचा विरोध आहे त्याला. अर्थ खातं म्हणतं याला पैसे भरपूर लागणारे पैसे आपल्याकडे समजून सांगितलं. जागा आहे, सरकारी जागा आहे, राज्याचा मंत्री म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यावर माहिती आहे. म्हटलं इथे जागा आहे, कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे, कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे, जास्त खर्च येणार नाही. आणि शेवटची कॅबिनेट होती उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री, शेवटची मीटिंग होती कॅबिनेटची आणि ती फाईल एवढी मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो. चीफ सेक्रेटरी म्हणले साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला. मी चीफ सेक्रेटरीला म्हणालो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात, सचिव घेतात, लक्षात ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात, मी राज्याचा मंत्री आहे, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहे. हे काम झालं पाहिजे हे उद्धव ठाकरे सांगितलं. उद्धव ठाकरे पाहिली ती फाईल निगेटिव्ह होती. शेवटी शेरा
विरोधात गेला होता चीफ सेक्रेटरीनी, पण मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी फाईल थोडी थांबली आणि शेवटची कॅबिनेट झाले, मंत्रिमंडळ गेलं. आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याणकरांचं आलं. आता कल्याणकर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे आले ऐका, आणि ही फाईल त्यांनी घेतली, रेडीमेड फाईल होती, फाईल घेऊन गेले, सही घेऊन आले आणि आता हा भाग्यवान माणूस आहे. काम माझं नाव घ्यायचं असं होतं तरी हरकत नाही. काय हे दोन उदाहरण सांगितले, बाकी भरपूर भाग्यवान म्हणतो तुला ते यासाठी केला. कधी कधी राष्ट्राला सर करावं लागते, काम नांदेडचं झालं ना हे महत्वाचं, काम नांदेडचं झालं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून नांदेडला शासकीय कृषी महाविद्यालय ही फाईल सुरू झाली की शेवट एकनाथ शिंदेनी केली. कोणी का असेल ना, हैदोशाही शेवटची राहिली होती, एकच राहिली होती. घडतं असं, पण नांदेडच्या चांगल्या कामात विरोध कधीच केलेला नाही, करणार नाही, तुम्हाला विचार करायचा. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेत असताना मला मुद्दा या गोष्टीचा उल्लेख केला की आपण मोठ्या प्रमाणे कामं केली पाहिजे. राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक प्रसंग जातात, खूप गोष्टी होतात, कर्तृत्व येते, परंतु विकासाच्या कामामध्ये उदाहरण घेतलं पाहिजे. शिंदे साहेबांच्या पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण घेतलं तर उत्तर महाराष्ट्रात घेतलं तर हुशार मंडळी आहे, एवढी हुशार मंडळी आहे, एवढी भाडून घेतील, पण विकासात काम मात्र सर्व घेत होती. ही गोष्ट आपण मराठवाड्यामध्ये शिकलं पाहिजे, मराठवाड्यामध्ये शिकलं पाहिजे की विकासाच्या कामाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र असो की उत्तर महाराष्ट्र असो, ही मंडळी विकासाच्या कामात भांडत नाही. त्यामुळे जिल्ह्यात चांगलं होत असेल, चांगल्या कामाला आपण कधी विरोध करता कामा नये आणि त्यातून जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे, महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे. मित्र, विष्णुपुरी नगर मार्ग नसता तर नांदेड जिल्ह्याला रेल्वेने पाणी प्यायची वेळ आली असती. ते लक्षात ठेवा की आपल्या समाजाची जी काही भाग्यरेखा गेलेली आहे, शंकरराव चव्हाण साहेबांच्या त्यावेळेच्या निर्णय जे पण झाले, दूरदृष्टी निर्णय झाले, त्यांना अनेक वर्ष गेली, पण आजही पाणी जे मिळते आम्हाला ते पाणी कदाचित इतर जिल्ह्याला मिळालं नसतं. अशा प्रकारचे प्रसंग आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे अनंतकुमारजी, आम्ही आपलं स्वागत करतो. आपण एक परखड विचारवादी आहात, स्पष्ट वक्ते आहात. आपल्या बोलण्यामध्ये एक गरिबाच्या प्रती असलेली तळमळ आपल्या मनामध्ये आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. आणि मग अनंतकुमार पाटलांना मी या ठिकाणी कोटी प्रणाम करतो की खूप मातबर नेते आमच्या या भागाचे आपल्या समाजाचे आहेत. आणि जुन्या आठवणी मुद्दा यासाठी आहे की शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर खांद्याला लावून लढणारे खऱ्या अर्थाने काम त्यांनी केलं. मित्र, आज मनमोहन सिंग साहेबांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 26 मे रोजी त्यांचा 11 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या कारकिर्दीला हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे, तर त्यांच्या कारकिर्दीला 11 वर्ष ही पूर्ण होत आहे. मनमोहन सिंग साहेबांचं नाव जरूर होणार आजही आहे. त्यांनी आम्हाला खूप मोठ्या मनाने त्यांनी आमचं काम केलं आणि नाकारलं. नांदेडला जे काही मिळाले मनमोहन सिंग साहेबांच्या काळात मिळालं, ते नागपूरचा प्रश्न 2,000 कोटी त्यांनी नांदेडसाठी दिले होते. आजही मिळू शकत नाही, कारण मी त्यांना सातत्याने भेटायला सांगत होतो. मनमोहन सिंग साहेबांचं ती कारकीर्द आणि आज नरेंद्र मोदी साहेबांनी 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज आपण पाहतोय की राज्यामध्ये सुद्धा भाजपाचं आपलं सरकार आहे. आज आम्हाला अभिमान आहे. कालच मी आमच्या फडणवीस साहेबांना भेटून आलो. जिल्ह्यातले सगळ्या पंतप्रधानांनी सांगून आपण हे प्रश्न मागे लावले पाहिजे. नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचा जो मुद्दा आहे, पैसे मिळाले पाहिजे. नांदेडच्या आमच्या इरिगेशनच्या प्रकल्पाला पैसे मिळाले पाहिजे. लहान लहान विषय आमचे जे मेडिकल कॉलेज आहे त्याची कामाला मदत केली पाहिजे. या सगळ्या प्रकारचे यासाठी उल्लेख करत आहे की मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की तुम्ही चिंता करू नका, नांदेड जिल्ह्याच्या कामाविषयी मी बैठक लावतो आणि तुमचे प्रश्न 100% मागे लावण्यासाठी राहणार नाही, हे आश्वासन मला मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यामुळे शिंदेसाहेब, आपण सामाजिक प्रश्नांचा उल्लेख या ठिकाणी झाला, पण जरूर जाऊ ना. प्रश्नाची दुमत कोणाचं नाही आहे.
आपण भाऊ मुख्यमंत्र्यांकडे आपण त्यांना समाजाच्या भावना ज्या आपण आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि राम शिंदे साहेब आता एका महत्वाच्या पोझिशनवर आहे. राम शिंदेनी जर समाजाला आदेश दिला तर सरकारला ऐकावं विचार करू. सरकारला सुद्धा सभापतीचा आदेश सरकारला सुद्धा सभापतीचा आदेश आणि सरकारला सुद्धा अध्यक्षांचा आदेश मान्य करावा. सभागृहात दिलेलं आश्वासन हे सभापतीचं आश्वासन हे सरकारला बंधनकारक राहत नाही म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ज्या पदावर शिंदे साहेब आहेत त्या पदावर सुद्धा मित्र हा महत्वाचा आहे. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून मित्र आपल्याला हे सगळं काम करण्याकरता आपल्याला खूप त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून एक फार मोठा उंचीचा माणूस शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक उंचीचा माणूस आज आपल्याला नाव दिला. एक संविधानिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. एक कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे ती संविधानिक जिम्मेदारीच्या व्यक्तीला आहे. तुला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. मला खात्री आहे त्याचा जो प्रसिद्ध अनुभव आहे त्या अनुभवातून निश्चित हे सर्व कष्ट मागे लावण्याकरता त्यांना आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल. केवळ मी तर नगरकुंटीमध्ये आईला केवळ नगरकुंटी योजनेमध्ये करणार नाही. मी त्यांना महाराष्ट्राचे तमाम प्रश्न आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचे तमाम प्रश्न सोडवण्याकरता त्यांची मदत आपल्याला घ्यायची आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे त्यांचा मला उल्लेख करायचा की प्रश्न फक्त समाज म्हणून नव्हे तर मराठवाड्याचं मागासले पण दूर करण्याच्या बाबतीमध्ये मला यांचा उल्लेख मुद्दाम करायचा. मला शिंदे साहेबांना सांगायचं आहे. शिंदे साहेब आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमचे भाऊसाहेब मंडळात होतं आज आमच्यामध्ये नाहीये तर त्यांना आम्ही तिकीट दिलं होतं. 70 ते 80,000 होतं मंडळात लोकांनी दिली होती. मला मोठा अवधू सांगितलं कोणी दिलं होतं पण एक कार्यकर्ता म्हणून मंडळापूरकरांना निश्चित आम्ही लोकांनी सर्वांनी पुढे सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होता. आमचे पंचायत समितीचे सभापती वाघमारे होते गोवर्धन वाघमारे. त्याचबरोबर आमचे राधानगर नगराध्यक्ष छत्रपती कानडे होते. गंगाप्रसाद काकडे आपले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. संभाजीराव दुर्गंडे हा नांदेड जिल्ह्यामधला जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहिलेला आहे. त्यामुळे फक्त नुसतं शाब्दिक हवा घालण्याचा विषय नाही आहे. प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम मागेही केलं आणि पुढे सुद्धा आम्ही करत राहू हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. या ठिकाणी फार मोठी साथ जसं आज आमच्या फडणवीस साहेबांनी राम शिंदेंना की संधी देऊन की कर्तृत्ववान माणसाला वरिष्ठ सभागृहात बसवलं तर मला खात्री आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामधल्या तमाम धनगर समाजाला मदत करण्याची भूमिका सन्मानाच्या जागा म्हणून लोकप्रतिनिधी होण्याचं संधी देण्याचं काम आम्ही सर्वजण हातभार लावू. आणि त्याच्यापासून महाराष्ट्राचं फक्त एका व्यक्तीला बसवून का होत नसतं त्या व्यक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं हित साधता आलं पाहिजे. महाराष्ट्राच्या तमाम गरीब लोकांचं हित साधता आलं पाहिजे. समाजाचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे की त्याच्यामागची प्रांजळ भावना घेतो. एवढं या ठिकाणी सांगायचं. पुनश्च एकदा राम शिंदे साहेबांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करू. तमाम समाजाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण करण्याकरता त्यांना हातभार लावू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्याचबरोबर उपस्थित असलेले आमदार बालाजी कल्याणकर, आमदार ॲडव्होकेट श्री जयाताई चव्हाण, आमदार श्री अनंतराव कोठारकर, आमदार श्री बाबुराव कोळीकर, त्याचबरोबर महानगराचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी आमदार अमरावती वरपुते, माजी आमदार ओमप्रकाशजी कोकर्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट किशोर देशमुख, प्रवीण साले, चंद्रसेन पाटील, बबन वाघमारे, सुरेश भुमरे, विठ्ठलराव दत्तले मामा, प्रकाश लेंबरेकर,
भारत कांबळे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले अरविंद भारतीया, संभाजीराव गुरुंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अशोक राणीकर, माणिकराव भोरगावे माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संतुराव हंबर्डे, चैतन्य बापू देशमुख, गंगाप्रसाद काकडे, छत्रपती कानडे, त्याचबरोबर सत्कार समितीचं या कार्यक्रमाचे संयोजक एकनाथरावजी थांबणे, गंगाप्रसाद काकडे, पांडुरंग काकडे, राजू गोरे, प्रवीण पाटील चिखलीकर, ॲडव्होकेट शिवाजीराव हाके, हरिभाऊ शेळके, उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यक्ती, नांदेड जिल्ह्यामधून उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि नागरिक, पत्रकार आणि छायाचित्रकार, आज हा सत्कार होत असताना मंचावरती उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सर्व महायुतीचे लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितच आज मी नांदेडमध्ये आल्यानंतर गुरु गोविंद सिंगजी यांचं दर्शन घेतलं आणि या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नववर्ष सुरू होतं त्याप्रमाणे आज शीख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते. आज वैशाखी आहे आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि धोधो पावसाचं आगमन झालं. पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याचं कौतुक नाही, पण उन्हाळ्यात पाऊस पडला ते काय माहित नाही मला काय झालं. पण आज नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने अशी मला एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते. शेवटी मला असं वाटतं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाणसाहेब राहिलेले आहेत. सभेचा प्रोटोकॉल काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे, पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे. खरं तर वास्तविक आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांची भाषणं विस्तृत स्वरूपामध्ये झाली आणि या भाषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझा जो काही सत्कार होत आहे मागच्या 4 दिवसापूर्वीच परभणीला झाला, त्याच्या अगोदरच झाला, त्यानंतर हिंगोलीला धवनचे रामराव निवडणुकीत बसलेले अनेक ठिकाणी साहेब हा सत्कार होतोय आणि मी पण बोलवलं की जातो. साहेब आपण जी काय 5-6 नावं सांगितली आपल्या कालखंडामध्ये पिसं पागे असतील, सुगवळे असतील, फडणवीस असतील, शिवाजीराव देशमुख असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, हे 5-6 झाले. राजूकर साहेब अतिशय हुशार आणि विद्वान असलेली लोक होती, त्याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही. त्यामुळे मी देखील लोकात जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे महाराष्ट्राला सभापती बघायला मिळाला आणि खरं तर हे सभापती बिनविरोध झाला. त्या बिनविरोध तर झालं मी 1 मताने सभापती झालोय. विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले आणि सभापती, पण 1 मताने सभापती झाला. 100 वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास सुद्धा त्यामध्ये पहिला 1 मताने झालेला सभापती. त्यामुळे त्याची गरिमा मोठी आहे, नाव मोठं आहे. साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे, कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि 40 सभागृहाचा अनुभव आहे. विधान परिषद आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे. 40 सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब आहेत. मला सुद्धा वाटत होतं की आपण नेमकं आता
या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत जोरात ज्येष्ठांचं विद्वानांचं अप्पर हाऊस वरिष्ठ हाऊस अशी सगळी विरोध लागलेले हे सभागृह आहे आणि सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे. म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला. पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आणला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल आहे, सत्ताधारी असो तर विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात आणलेला अविश्वास मागे देखील घेतला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणणार की वरिष्ठ सभागृह ते काही साधं सुद्धा दिसतंय तसं नाहीये. त्याचा अनुभव मला पहिल्याच अधिवेशनात आला. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना आपल्याला अनेक कामं देखील करायची. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे. त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात. त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत. त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रती असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडल्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे. सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरतं योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न चळवळीने मांडला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडावं लागतं की याचं बरोबर आहे, याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे. आपण सकारात्मक उत्तर द्या नाहीतर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. पण बाब मोठे पदही मोठे पण पदाच्या निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान दिलं. उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते मोठ्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ही जयंती होती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान. पण या आढावा घेत असताना या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच नव्हतं तर देशात पहिल्यांदा संधी आहे. त्यावर उत्स्फूर्त स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात. शेवटी हे काम करत असताना न्याय देत असताना ही भूमिका झाली पाहिजे. आणि मग मी पहिल्यांदा कर्जत जामखेडमधून निवडून आलो. दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आपण आता त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय. आपण 2017 मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी झाली पाहिजे ही मागणी होती. ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ती आपण मान्य केली. आता शासनाच्या वतीने जयंती होती. अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं. ते देखील आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. त्याची अंमलबजावणी केली. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं. आपण ज्यावेळेस अटल सेतूवरून जातो त्यावेळेस समोरची मोठी बिल्डिंग दिसली ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालं. आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता 30 शताब्दी जन्मवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये त्याचं नामकरण देखील झालं. जसं उस्मानाबादचं धाराशिव, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं
त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एवढं मोठं काम आहे, 16 महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. आणि अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं. अनिलकुमार पाटील साहेब सांगितलं, माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं, वरपुते साहेबांनी देखील सांगितलं, समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. प्रश्न आरक्षणाचा आहे, सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे. प्रश्न सुटले पाहिजे, उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्ये खऱ्या अर्थानं वंचितांचा उपेक्षितांचा निर्णय होत असतो. आणि मग सगळ्यांची आपली अपेक्षा आहे निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यथायोग्य जे प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आहेत. आता देखील करण्याची आवश्यकता आहे, ते देखील आपण करू. परंतु तोपर्यंत शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे. या संदर्भामध्ये देखील मी मंत्री असताना निर्णय झाला. दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही थोड्या प्रमाणामध्ये खंडित झाला, परंतु त्याचा प्रत्यय देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आले आणि त्याला सुद्धा आपल्याला पुशअप करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. आणि 30 शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास कल्पता मान्यता दिलेली आणि 29 तारखेला श्री क्षेत्र चोंडी येथे तर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची मिटिंग होणं ही पहिलीच गाव आहे. 1960 नंतर ते चोंडीमध्ये 29 तारखेला होण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्यता झाली नंतर तारखेचं मागोपं होऊ शकतं. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा भर ताराखडा असेल, त्याचं मंजुरी असेल, त्याचं देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंग आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये हे काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा आनंद झालेला आहे. आणि निश्चितच हे काम करत असताना, न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय असतं. जसं तुम्ही सांगितलं तुमची जुगलबंदी बघितली आता कल्याणकरांची तुमची, आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं एका वाक्यात सांगितलं मातबर जिल्हा आहे. नगर जिल्हा म्हणजे मातबर जिल्हा आहे. आणि आमच्याकडचे माझे एकमेकांच्या विरोधात असतात की नसतात हे तुम्हाला काय आम्हाला कळत नाही. आणि साहेबांच्या जुन्या पक्षात आहे तेव्हा आम्हाला कळत काय बरोबर आहे का विरोधात आहे. आता झाले काय विरोधात आहे, विरोधात आहे म्हणजे दोघांचेही काय विरोध निघाले शेजारी. तेव्हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तीच त्याची माहिती आहे. परंतु तरी पण मी नगर जिल्ह्यात करून आहे, तरी पण नगर जिल्ह्यात करून आहे. फक्त 622 मताने माझा पराभव झाला आहे. हे 622 मतं म्हणजे कोणाच्या विरोधात? माझं मताचं मार्जिन 622 मताचे खरं. मी निवडून आलेल्या आमदाराच्या 197 आमदारापेक्षा जास्त मते मला. पण आता शेवटी करणार काय? आणि मी पहिल्यांदा निवडून आलो 42,000 मतं पडली, त्यात 12,000 निवडून आलो. आता 42 1,26,000च्या पुढे 433 मतं पडले, तरी मी 622 मतांनी पडलो. आता हे संख्याशास्त्र आहे. पण पक्ष असतो तर भाजप. माणूस लढला कसा आणि कोणाचे लढला, किती प्रमाणिक लढला ते कधी बापू. त्याच्यामुळं पक्षाने नेतृत्वाने दखल घेतली. एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत पदालाही न्याय देऊ, पक्षालाही न्याय देऊ, निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे, निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे. कारण ते कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून साठी हे काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार. आणि नांदेडच्या त्या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगलबंदी सुरू झाली
आणि स्मारकाचं सांगितलं ते मला कधी होईल. मी माझा प्रोटोकॉल मोठा आहे. महापालिकेचा आयुक्त मला भेटून गेला, डोयफोडे ना भेटून गेला. त्याला म्हणजे काय डोयफोडे ते कधी होईल तुमच्या मनात आहे ते माझ्या घेणार आहे ना. मग सुरेश भोंगे माझ्या कानात सांगत होते मंजूर तर झाले पण पैसे नाही. हा म्हणजे वर्क ऑर्डर झाली तर वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं नाही. मग मी कशाला हेच माझ्या खात्यात येतं. माझ्याकडे हेच तर खात आहे. कोणतं खात आहे? जे कोणीच ऐकत नाही त्याला माझा ऐकावा. सर्वांनी सांगितलं आणि म्हणून साठी खऱ्या अर्थाने तुम्ही काळजी करू नका. 301व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल. काळजी करू. आता 300व्या होत नाही, 1.5 महिना बाकी आहे आणि बोलणं तर झालं पाहिजे. अहिल्यादेवीचं काम आहे. लोक म्हणजे राम शिंदे नशिबाने त्याचं कारण आहे. अहिल्यादेवीचा भक्त आहे. त्या परिवारात जन्म झालाय. ज्या परिवारात अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला. त्यामुळं ते काम होईल. काळजी करू नका. मी कशा करतो आम्ही गुरुकुलात गेलो तर तुम्ही आमदारच. त्यांना सांगितलं का जूनमध्ये प्रश्न उपस्थित करावे नाही. खालच्या सभा कोकण साहेब म्हटलं तर म्हणजे हाय बोलतात तर साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा भाव आहे आणि वरच्या सभागृहात ते करू. कारण त्यांना 50-60 लाख रुपये त्या गुरुद्वाराला बिल येते. हो, गुरुद्वाराला 50-60 लाख रुपये लाईटचं बिल येते. त्यांच्याकडे मोठी जागा उपलब्ध आहे. एवढा मोठा सोलर खाली आपला राज्य आपण ऍग्रिकल्चर वीज देतोय. आता वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे आणि त्याच्यामुळं गुरुद्वारासाठी 2-4 एकरामध्ये जर सोलर पार्क केलं तर काय झालं त्याचं बिल वाचेल. कारण गुरु गोविंद सिंगनी त्यांची एवढी इस्टेट जागा दवाखान्याला दिली, एसटी स्टँडला दिली, अजून कुठे दिली, रेल्वेला दिली, एअरपोर्टला दिली. मग त्या गुरु गोविंद सिंगासाठी आपण थोडी सवलतीचं काम केलं तर ते तुमचं आमचं या नेतृत्वाचं आणि माझंही कर्तव्य आहे. आणि म्हणून जे लोकांना अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे ते निश्चित स्वरूपामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील आपल्याला करावं लागेल. शेवटी उपेक्षित, वंचित, शोषित या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्याकडेच मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतात आणि त्यांचे जे आशा आहे, त्यांचे जे आसू आहे ते पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी करत असतात. आणि म्हणून साठी आपली जगात लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये आणि दृढ आहे. आणि म्हणून सगळ्या जगात जर लोकशाही मोठी गोष्ट कोणती असेल तर ती भारत देशाची आहे. आणि म्हणून आपल्याला हे मोठं मन घेऊन काम करावं लागतं. आणि हे काम केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना न्याय मिळत असतो. आणि मग 75 वर्ष आपलं हे संविधान अबाधित आहे आणि त्याच्यावरती आपण चाललेलं आहे. आणि म्हणून या देशाचा विकसित भारत म्हणून तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि पहिल्यांदा शपथ घ्यायला जाताना संविधान माध्यमाला लावलं. आणि म्हणून आपला देश सुरू आहे. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याकडून अपेक्षा आहे आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आपण आज जाऊन करतो की विधिमंडळामध्ये माझा लोकप्रतिनिधी माझा प्रश्न मांडलेला नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नाला त्याला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मी विचारेल की तुम्ही जे बोलला ते मी ऐकलंय. कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये आमदार बोलला का नाही बोलला कळत नव्हतं. पण आता नाहीये, विधानसभा नाहीये, विधान परिषद नाहीये, राज्यसभा नाहीये, लोकसभा सुद्धा नाहीये. आपल्या मोबाईलवर बघता येतं की आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बोलतो की नाही बोलतो. आणि आता अनेक विषयाने आता लोकाभिमुख होत चाललेला हा कारभार आहे. आणि या कारभाराचे खऱ्या अर्थानं या स्वतंत्र भारत देशाचे आपण नागरिक आहोत. तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये विकसित भारत देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये जे काही कोकणला साहेबांनी सांगितलं
की कुणाला काम दिलं जाईल, कुणाला नाव देण्याची आवश्यकता आहे. आता तुमचं काम आहे ठराव पाठवा. ठराव झालाय का? माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर आहे. मी वरून आदेश देऊन चालत नाही, तुम्ही खालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. आणि 1 2 3 आमदार 4 आमदार आहेत. दक्षिण उत्तर आहेत, कोळीकर साहेब आहेत, ताई आहेत. त्याच्यामुळे एक औचित्याचा मुद्दा द्या. औचित्याचा मुद्दा म्हणजे काय? महापालिकेने केलेला ठराव सरकारचं चित्त जागा आणण्यासाठी औचित्याचा आयु वापरा आणि त्याचा औचित्य वरपर्यंत घेऊन टाका. मी सांगतो कोणाला मागायचे ते आणि त्याच्यावरती कारवाई करायला सांगतो सरकारला निर्देश देतो. शेवटी काम हे नियमाने कायद्याने आणि संविधानात झालं पाहिजे. उद्या तुम्ही बोर्डाला दिवसाचा उठून घेणार हे चालणार नाही. कारण बोर्डला पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रोग्राम आहे आणि कायद्याचा पालन करणारा करता कविता मी तिथे बसलो आहे. तुम्ही फक्त एका पेजवर पाठवा, त्याची आपण कार्यकृती करू. नसेल तर आता प्रशासकच असेल ना. आता काय जनरल बोर्डनी काही बोलायची गरज नाही. ऐकलं तुम्ही पत्र द्या, हे करून घ्या ठराव म्हणून. 4 अधिकारी बसले ठराव करून घेत. तुमचं जर एवढं लेखत असेल, हे बघा सोलापूर विद्यापीठाला नाव द्यायचं. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, देशाचे गृहमंत्री हे दोघंच होते. सगळ्या पंचायत समितीने ठराव केला, झेडपीने ठराव केला, नगरपालिकेने केला, नगरपंचायतीने केला, ग्रामपंचायतीने केला, महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही. सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं नाही. पण ते कागद माझ्या हाती लागली. म्हणजे सगळे जर करा म्हणताय तर माननीय मुख्यमंत्री अडचण काय? माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं. तसा जर तुमची मागणी कागद पाठवा, अंमलबजावणी होणार. मुख्यमंत्री तेच आहेत ना, दुसरे देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडे तिकडे बोल झालं तर मी डायरेक्ट बसला फक्त तुम्ही अशी चिठ्ठी हलवा. याचं काय जाणण्याचं मी वर बसल्या बसल्या आदेश देतो. हेच अधिकारी मला दुसरं काय अधिकारी? दुसरे अधिकार काय झाले? हेच अधिकार आहे जे कोणाला जमत नाही ते म्हणा. आणि सरकारला देखील सांगायचं. आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वच जण उपस्थित आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं, घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये राहील. त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल, यथा योग्य मी तुम्हाला मदत, सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केले. अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो. मंत्र्यांना 13 पिया करत आहे. मला माहित नव्हतं सभापतीला 36 पिये. आता काय करायचं? हे काम कशासाठी? याच्यासाठीच आहे. सगळ्याला विभाग पाठवून दिले. त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही. एवढ्या या निमित्ताने आपल्याला सांगतो. निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या चांगल्या पद्धतीनं माझ्या लक्षात राहील. आणि आपण आमदार आणि आदरणीय चव्हाण साहेब देखील या कार्यक्रमात उपस्थित राहिले. माझा यशस्वी सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. कृपया सर्वांनी थांबा, बसा. साहेबांचा सत्कार करायचा आपल्या सर्वांना तालुकावे